आज श्रावणी सोमवार पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकरच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। पहाटेची आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं। श्रावणी सोमवार निमित्तानं मुंबईतील बाबुलनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई। श्रावण महिन्यामधील पहिल्या सोमवार निमित्त परळीमधील वैद्यनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। भाविकांसाठी रात्री 12 वाजल्यापासून मंदिर खुलं करण्यात आलं। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। श्रावणी सोमवार निमित्त पहाटे त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा आणि अभिषेक। पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळमधील कृष्णेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून खबरदारी। पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा। मध्यरात्री मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं। आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न। सिंधुदुर्गच्या अणावमधील रामेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी। रामेश्वर मंदिरात कोकण तसंच गोव्यातून अनेक भाविक येतात। नागपूरच्या नागेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी। श्रावणी सोमवार निमित्त कावड घेऊन भाविकांची दर्शनासाठी गर्दी। सिंधुदुर्गमध्ये शंखावर शिवशंकराची प्रतिमा साकारली। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं चित्रकार शिवाजी डोईफोडेंकडून सुंदर कलाकृती साकार।